सर्व सुशिक्षित आणि टॅक्सपेअर लोकांना आम्ही निवडणूक लढण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत। आमचा पक्ष हा कधीही कोणत्या रंगावरती किंवा झेंड्याच्या कलरवरती चालणार नाही, कारण आपल्या देशाचं दुर्दैव हे आहे की आपल्याकडे आजही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षानंतर सुद्धा आपल्याकडे भगवा झेंडा, निळा झेंडा, पिवळा झेंडा, हिरवा झेंडा याचंच राजकारण केलं जातं। अजेंड्यावरचं राजकारण शक्यतो कुठलाच पक्ष करत नाहीये, तर अजेंड्यावरती राजकारण झालं पाहिजे आणि विकासाचे प्रश्न काय, मूलभूत प्रश्न काय याच्यावरती राजकीय पक्ष काम करताना दिसले पाहिजेत। आजही 75 वर्षानंतर आमच्याकडे मूलभूत प्रश्नांची सुद्धा वानवा आहे। आम्ही गप्पा तर मारतोय विश्वगुरु होण्याची किंवा जगातील तिसरी अर्थव्यवस्था होण्याची, परंतु आज आपलं कुठलंही शहर पहा त्याच्यातली साधं ट्रॅफिकची समस्या राज्यकर्त्यांना सोडवता येत नाहीये, पिण्याचं पाणी शुद्ध उपलब्ध करून देता येत नाहीये, रस्त्यामधले खड्डे बुजवता येत नाहीयेत आणि एक हायकोर्टाचे गाईडलाईन्स असून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये जागोजागी चौकात शहरामध्ये जागोजागी स्पीड ब्रेकर बसवलेले आहेत, रमलर बसवलेले आहेत। या स्पीड ब्रेकरच्या कंपन्या कोणाच्या आहेत? तुम्ही पालिकेला जाऊन विचारा स्पीड ब्रेकर तुम्ही बसवले का, ते सांगतात आम्ही बसवलेले नाही। तुम्ही पोलिसांना विचारा याची परवानगी आहे का, ते म्हणतात आम्ही कोणाला परवानगी दिलेली नाही। म्हणजे रातोरात स्पीड ब्रेकर येतात कुठून? मग हे स्पीड ब्रेकर, हे रमलर, हे सिग्नल, हे ट्रॅफिक आणि सगळ्यात जास्त शहरांमधला प्रश्न याचा आहे PM 2.5 आणि PM 10 म्हणजे धुळीचे कण, ज्याच्यामुळे माणसाचं 20 वर्षांनी आयुष्य कमी होतंय। याच्यावरती बोलण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाला वेळ नाहीये। सगळ्या पक्षांच्या फक्त एवढ्या चर्चा आहेत, यांनी तिकडून उडी मारली आणि यांनी तिकडून उडी मारली। यांच्या उड्यांमुळे महाराष्ट्राच्या विकासामध्ये कोणतीही उडी पडणार नाहीये। उलट महाराष्ट्राचं विधान सत्य उघड पडतंय की लोक आपापल्या स्वार्थासाठी फक्त या पक्षातून त्या पक्षात जात आहेत, परंतु याच्यामुळे महाराष्ट्राच्या पदरामध्ये काय करणार आहे हे स्पष्ट होत नाही। म्हणून 75 वर्षानंतर सुद्धा जातीच्या, धर्माच्या, भाषेच्या, प्रांताच्या पुढे जर इथल्या समाज व्यवस्थेला राज्यकर्त्यांना नेता येत नसेल तर नक्कीच त्यांचं ते अपयश आहे आणि त्याच्यातून समाजाला मार्ग काढून देण्यासाठी सिंगापूरच्या धर्तीवरती आपलं प्रत्येक शहर कसं घडवता येईल याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे। आणि म्हणून आमची कन्सेप्टच अशी आहे की आपले शहर करू सिंगापूर। सिंगापूर शहराने देशाने जे काही केलं, एक छोटासा देश म्हणजे आपली एखादी महानगरपालिका एवढंच त्या देशाचं क्षेत्रफळ आहे, 20 किलोमीटर बाय 40 किलोमीटर, लोकसंख्या आहे जवळपास 65 लाख आणि या एवढ्याशा क्षेत्रफळामध्ये म्हणजे आपल्यापेक्षा 8 पट आपल्या कुठल्याही शहरात जी लोकसंख्या आहे किंवा भारताच्या लोकसंख्येच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत 8 पट डेन्सिटी आहे, घनता आहे। असं असताना सुद्धा त्यांच्याकडे रस्ते, त्यांचे पाणी बघा, त्यांची वीज बघा, त्यांचे शिक्षण बघा, त्यांचं आरोग्य बघा, या सगळ्या सुविधा ते कसे देतात, त्यांचे गार्डन्स बघा। गटार तर तुम्हाला कुठे दिसणारच नाही, गटार ही संकल्पना दिसणार नाही। आपल्याकडे गटार म्हणजे राजकारणात पैसे, खोऱ्यानं पैसे वाटण्याचं साधन झालेले आणि बंदिस्त नाले हे तर मला वाटतं रोजगार हमीच्या राजकारणाची दरवर्षी गटर बांधायची, ती चौकअप होतात आणि परत मग ते उपसण्यासाठी ते गटर जाम आहे ती बाहेर काढण्यासाठी परत ते पैसे लावायचे। जेव्हा सिंगापूर देशाचा उदय झाला तेव्हा चिंगम नावाचा नवीनच आयटम बाजारात येत होता, जसं चॉकलेट सारखा। तर तिथल्या प्राईम मिनिस्टरला काही बसेसमध्ये लोकांनी चिंगम खाऊन चिटकवलेले सापडले। आता हे चिंगम खाऊ नका, इकडं थुकू नका, तिकडं थुकू नका, याच्यावर आपल्याकडं 5-25 कोटी रुपये टाकले असते अवेअरनेस कॅम्पेनवर, की जाहिरात केली की नागरिकांनी असं वागू नये, नागरिकांनी तसं वागू नये। याच्यावरती सिंगापूरच्या प्राईम मिनिस्टरने सरळ निर्णय घेतला की मला हे झंझट करायचे नाहीये, लोकांमध्ये जनजागृती करा, त्यांना गांधीगिरी करा, मग त्यांना दंड लावा आणि हे सगळ्या भानगडी करा। त्याच्यापेक्षा त्यांनी एकच निर्णय जाहीर करून टाकला, सिंगापूर देशामध्ये चिंगम बनणार नाही, सिंगापूर देशामध्ये चिंगम विकला जाणार नाही। आता जर मिळतच नाही तर तुम्ही खाणार कुठे, थुकणार कुठे? तेव्हापासून सिंगापूर देश चिंगम मुक्त आहे। आपण अजूनही तंबाखू मुक्त, गुटखा मुक्त याच्या फक्त आपल्या चर्चा चालू आहे। राज्यकर्त्यांनी निर्णय घ्यायचा तर कसा घ्यायचा असतो ते तिथे दिसतं। आपल्याकडे प्लास्टिक विक्रीवर बंदी आहे, प्लास्टिक प्रोडक्शनवर बंदी नाहीये आणि प्लास्टिक वापरणाऱ्याला दंड आहे, पण प्लास्टिकला पर्याय देणं, ह्या सगळ्या ज्या काही मूलभूत गोष्टी असतात की आपल्याकडे प्रॉब्लेम कसा वाढेल याला म्हणतात राजकारण आणि सिंगापूरमध्ये प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होईल याला म्हणतात राजकारण। म्हणून आपल्या महानगरपालिका सुद्धा प्रश्नांची जननी न होता प्रश्नांचं सोल्युशन घेऊन येणार पाहिजेत आणि त्या दिशेनं आमच्या सनई छत्रपती शासन पक्षाचं विजन आहे आणि त्या दिशेने आम्ही आमचे प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि याच्यामध्ये तरुण सुशिक्षित लोकांचा खूप मोठा वाटा असला पाहिजे। कोणताही राजकीय पक्ष सुशिक्षित लोकांना तिकीट द्यायला कचरतो,
कारण अभ्यासू माणूस त्यांना नको असतो. डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, खेळाडू, कलाकार, सायंटिस्ट यांना राजकारणामध्ये अजिबात स्थान दिलं जात नाही. आणि म्हणून जे मतदान आहे ते 50, 55, 60% पुढे जात नाही. 4थी नापास, 8वी नापास, 10वी नापास माणसाला आम्ही ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, एमबीए, पीएचडी, एमफिल झालेल्या लोकांनी, सायंटिस्ट झालेल्या लोकांनी मतदान का द्यायचं या नैराश्यापोटी मतदानाला लोक जात नाही. ते नैराश्य दूर करण्यासाठी आम्ही सगळ्याच ठिकाणी तरुणांना आणि सुशिक्षित लोकांना तिकीट देणार आहोत. आमचा पक्ष हिंदूंचा, मुसलमानांचा, दलितांचा, ओबीसींचा, मराठ्यांचा असा नसून आमचा पक्ष म्हणजे मराठी भाषिकांचा, अमराठी भाषिकांचा, बहुजनांचा, ब्राह्मणांचा असं कोणतंही टायटल आमच्या पक्षाला नकोय. आमच्याकडे फक्त 2च टायटल आहेत, एक सुशिक्षित लोकांचा पक्ष आणि टॅक्सपेअर लोकांचा पक्ष. आणि जे सुशिक्षित लोकांना अपेक्षित आहे जर्मनी पासून, सिंगापूर पासून, दुबई पासून, युरोप पासून, अमेरिकेपर्यंत, ऑस्ट्रेलियापर्यंत तेच धोरण आमच्या पक्षाचं राहणार आहे. आणि म्हणून सनई छत्रपती शासन हा पक्ष इतरांपेक्षा वेगळा आहे. त्याचं कारण हेच आहे, कारण आमची सनई जे शब्दामध्ये आहे ते सनईचा अर्थ आहे सुशिक्षित, हायली क्वालिफाईड. आणि म्हणून सनई ही शिवाजी महाराजांची शाळेची पदवी आहे, अभ्यासक्रमाची. छत्रपती ही त्यांनी कर्तृत्वाने घेतलेली आणि त्याच्यातून त्यांनी केलेलं शासन, म्हणून आमचं सनई छत्रपती शासन. थोडक्यात सुशिक्षित, कृतिशील लोकांचा पक्ष या नात्याने आम्ही चाललेले, रीतीने चाललेले. आणि त्यानुसार या महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांमध्ये सर्व होतकरू लोकांना आम्ही तिकीट देऊन निवडणुकीमध्ये येण्याची संधी देणार आहे. जेणेकरून जे 40-45% लोक मतदानात जातच नाहीत, की आमच्या लायकीचा उमेदवारच नसतोय, त्यांना त्यांच्या पात्रतेचा, क्षमतेचे उमेदवार देणं हे आमच्या पक्षाचे ध्येय आहे. आणि म्हणून आम्ही 29च्या 29 महानगरपालिका स्वबळावर लढण्याचं दुसरं प्रमुख कारण हे पण आहे की जास्तीत जास्त लोकांना आम्हाला संधी देता येईल आणि लोकांमध्ये सकारात्मक, आनंदात्मक असं वातावरण तयार करता येईल. होय, आपल्याला सुद्धा सुशिक्षित माणसं उभी राहतात, आपण त्यांना जास्तीत जास्त मतदान करूया.